प्रायोजक वर्मा ज्वेलर्स, सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिन्यांचं माहेरघर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स, सोमाणी कॉम्प्लेक्स समोर टिळक रोड, वैजापूर। 2024 उजाडणार आहेत। 2024 मध्ये प्रमुख घडामोडी कुठल्या घडणार आहेत? लोकसभेच्या निवडणुका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, यासोबतच विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत। नेमकं छत्रपती संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार आहे। या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील लोकसभेचा आगामी काळातील चेहरा कोण, हा आपला आजचा विशेष विषय आहे। नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहताय एमएच बिंदास। आजचा आपला विषय आहे भाजपच्या वतीनं कुठला चेहरा रणांगणामध्ये उतरवल्या जाऊ शकतो 2024च्या कार्यकाळामध्ये। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकारण म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदूंपैकी एक जिल्हा हा मानला जातो। या ठिकाणी ज्याचं वर्चस्व त्याची राज्यात सत्ता येत असते असं म्हटलं जातं। मात्र आगामी काळामध्ये कशा पद्धतीने या सगळ्या हालचाली होणार आहेत यावरती आज आपण नजर टाकणार आहोत। अशातच शिवसेनेचे झालेले दोन गट, एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट, या दोन गटांच्या विखुरण्यामुळे नेमकं फायदा कोणाचा होणार हा आपला आजच्या विषयातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। जर आपण बघितलं तर भाजप आणि शिवसेना यांची महायुती पहिल्यांदाच या ठिकाणी फुटल्याचे पाहायला मिळालं। त्यानंतर पुन्हा एकदा शिंदेंनी शिवसेनेतून काढता पाय घेतला, 40 आमदार घेऊन गेलेत आणि शिवसेना आमची असं सांगत त्या ठिकाणी शिवसेनेवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला। 40 आमदारांना सोबत घेऊन आलेल्या एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्री बनवलं। एवढंच नव्हे तर महत्त्वपूर्ण खाती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या वर्गाकडे दिली, यांच्या गटाकडे दिली। त्यामुळे भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या सोबत आतापर्यंत आहेत, पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला ते एकमेकांच्या सोबत दिसू शकतात। अशातच भाजपचा बी प्लॅन काय असणार आहे? देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी 2 टर्म पूर्ण झालेले आहेत, आता हॅट्रिकच्या तयारीला लागले आहेत। तिसऱ्या टर्म मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार का, हाही एक महत्त्वाचा विषय आहे। यातच डॉक्टर भागवत कराड जे आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील पत्रकारांशी बोलताना संवाद साधला की त्यांनी सांगितलं आगामी काळामध्ये देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनाच मिळणार आहे आणि नरेंद्र मोदी यांना मतदान करण्याचा एक अधिकार लोकसभेच्या रणांगणातील या उमेदवाराला मिळणार आहे। तो उमेदवार म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा विजयी उमेदवार असेल असंही त्यांनी सांगितलंय। मात्र मीच असेल असं त्यांनी सांगितलं नाही, परंतु एकंदरीत जेव्हा त्यांच्याकडून हे स्टेटमेंट पत्रकारांना प्राप्त होते त्या अर्थी सगळ्याच गोष्टी जर आपण बघितल्या तर डॉक्टर भागवत कराड हे आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख चेहरा आणि लोकसभेचा प्रबळ उमेदवार म्हणून दावेदार होऊ शकतात, यात तीळ मात्र शंका नाहीये। यातच छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वलयामध्ये भाजपचं यापूर्वीचं असलेलं अस्तित्व आणि आता सध्याचं असलेलं अस्तित्व यामध्ये बराच मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतोय। जर आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकीय वलयामध्ये भाजपची यापूर्वीची काय स्थिती होती आणि आताची काय स्थिती होती तर खूप मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळणार आहे। यातच डॉक्टर भागवत कराड यांच्यासारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाकडे असल्यामुळं आता पक्षाने त्यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पद देऊन भाजपची एक मजबूत त्या ठिकाणी ढाल तयार केलेली आहे, तर पुढच्या लढाईसाठी ती भाजपला कामी येणार आहे। यातच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर भागवत कराड हे लोकसभेच्या रणांगणामध्ये बीजेपी कडून लॉन्च केल्या जाऊ शकतात आणि ते त्या ठिकाणी विन होतील अशी आशा कार्यकर्त्यांना आहे। मात्र डॉक्टर भागवत कराड यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी साधलेला संपर्क, याबरोबरच जिल्ह्यामध्ये भाजपचा प्रस्थ वाढवण्यासाठी, प्रचार प्रसार वाढवण्यासाठी केलेली कामगिरी आणि कार्यकर्त्यांना आपल्या कवेत घेऊन त्या ठिकाणी त्यांनी आखलेली ही राजनीती खरोखरच त्यांच्या पथ्यावर पडणार का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। गाव खेड्यापर्यंत, खेड्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा मानस ठेवून रणांगणामध्ये सतत धावपळ करत असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे लोकसभेच्या आगामी काळातील निवडणुकीच्या रणांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात भाजपकडून। अशातच भाजप त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या रणनीत्या आखतेत हे मात्र आपण पुढच्या काही रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत। पण पुढची काही मिनिटांमध्ये भाजपचा प्रमुख चेहरा लोकसभेच्या रणांगणामधील तो म्हणजेच डॉक्टर भागवत कराड हा चेहरा असणार आहे आणि डॉक्टर भागवत कराड यांच्या स्वरूपामध्ये भाजपकडे एक मोठी शक्ती तयार होणार आहे। जर छत्रपती संभाजीनगरची धुरा भाजपकडे गेली तर भाजपला राज्यामध्ये सुद्धा एक वेगळं ओळख त्या ठिकाणी तयार होणार आहे, कारण 4 महानगरांपैकी एक महानगर म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणामध्ये शिवसेनेनं कायमच पुढचं पाऊल ठेवलेलं होतं। मात्र यावेळी शिवसेनेला धक्का बसू शकतो। मागील निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर इम्तियाज जलील म्हणजे हर्षवर्धन जाधव आणि याच बरोबर चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली। हर्षवर्धन जाधव, इम्तियाज जलील आणि
चंद्रकांत खैरे. खरी लढत तर हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्येच होती, जे शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत. या दोघांमध्ये लढत असताना दोघांचं भांडण झालं. दोघांच्या भांडणामधून तिसऱ्याचा लाभ होऊन गेला. यामुळं या वेळेला सुद्धा तशी काही गोष्ट होऊ शकते का, याच्या तयारीत भाजप आहेत. भाजप रणनीती आखते आहेत आणि या रणनीती आखण्यामधूनच भाजपच्या लोकसभेच्या उमेदवाराची जी माळ आहे ती डॉक्टर भागवत कराड यांच्या गळ्यामध्ये पडू शकते आणि डॉक्टर भागवत कराड हे त्या ठिकाणी विन होतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहेत. आगामी काळामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर भागवत कराड ही खरोखरच त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून निवडून येतात का, हे सुद्धा पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. गावखेड्यातील कार्यकर्ते त्या कामाला लागलेले आहेत. घरोघरी त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. आपली एक मजबूत मोड बांधण्यासाठी सुद्धा डॉक्टर भागवत कराड आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ताफ्यासह प्रत्येकाच्या घरी, अगदी मावंद्याचा कार्यक्रम असू द्या किंवा लग्न विवाह असू द्या, त्या ठिकाणी ते आवर्जून जात आहेत. याचाच अर्थ असा आहे की आपली जी क्रेज आहे ती गावखेड्यातील तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत, एवढंच नव्हे तर दिव्यांगांपर्यंत सुद्धा पोहोचवण्यासाठी डॉक्टर कराड हे काम करत आहेत. यामुळं यांच्या या कामगिरीचा फायदा भाजपला होऊ शकतो आणि भाजपकडून लागलेलं पाठबळ जे आहे त्याचा फायदा या ठिकाणी डॉक्टर भागवत कराडांना होऊ शकतो. याशिवाय शिंदे गट जो आहेत या ठिकाणी प्रचंड ताकद आजमावून आहेत. शिंदे गट सुद्धा त्या ठिकाणी दावा ठोकू शकतो की आम्हाला लोकसभेच्या रणांगणामधील तिकीट द्या, परंतु असं होणं अशक्य आहे. तिकीट या ठिकाणी भाजपच घेणार आहेत. शिंदे गटाला त्यांचं काम करावं लागणार आहे आणि यामध्येच भाजपचा जो उमेदवार आहे तो विजयी सुद्धा होऊ शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून डॉक्टर भागवत कराड जे आहेत यांच्या गळ्यामध्ये पुन्हा विजयी माळा पडू शकते हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आगामी काळामध्ये कुठल्या प्रमुख घडामोडी घडतात, चंद्रकांत खैरे असतील, अंबादास दादा दानवे असतील, याबरोबरच संदीपानजी भुमरे असतील जे आता पालकमंत्री आहेत, या सगळ्यांच्या वलयामधून नेमकं कोण पुढे सरकतंय हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. डॉक्टर भागवत कराड यांच्या कामगिरीबद्दल आपल्याला काय वाटतं, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या खासदारकीचा चेहरा म्हणून नेमकं तुम्हाला कोण आवडेल हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.